25 दलित वस्ती इतरत्र वापरला गेला, त्याला जबाबदार सीओ बांधकाम लोकप्रतिनिधी कोपरगाव नगर परिषदेने मालमत्ता धारकांना वाढीव कराच्या नोटिसा दिल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे तर आक्रमक झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आलं। त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि आज कोपरगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडत आहे आणि विषय पत्रिकेमध्ये या करवाढीचा देखील मुद्दा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आज सकाळच्या सुमारास पालिका आवारामध्ये उभं राहून जे सत्ताधारी गटाचे नगरसेवक आहेत ते आल्यानंतर त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि जे करवाढ रद्द करण्याचा विषय आहे त्याला मंजुरी द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे। आणि हे सगळं घडत असताना उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर ज्यावेळेस आले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी गुलाब पुष्प स्वीकारण्यास नकार दिल्याने एकच या ठिकाणी गोंधळाची स्थिती जी आहे तर निर्माण झालेली होती। त्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांना सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील गुलाब पुष्प दिलेलं आहे आणि त्यांना देखील विनंती केलेली आहे की ही करवाढ जी आहे तर रद्द करण्यात यावी। आणि आता कोपरगाव नगर परिषद कार्यालयामध्ये सर्वसाधारण सभेला सुरुवात झालेली आहे आणि या सभेमध्ये आता करवाढीच्या मुद्द्यावरती काय चर्चा होते आणि काय निर्णय होणार याकडे आता कोपरगावकरांचे लक्ष लागलेले आहेत। मध्ये एक आंदोलन करता आणि जे काही नगरसेवक येत आहे त्यांना तुम्ही फोन देत आहे, काय कारण आहे? कारण असं आहे की कोपरगाव शहराची जी वाढीव घरपट्टी झाली आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 2 दिवसाचं धरणे आंदोलनही धरलं होतं। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती आणि आज जनरल मीटिंग आहे कोपरगाव नगरपालिकेची, त्या संदर्भात त्याचा ठराव आहे। तर आम्ही सगळ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांना एक विनंती करतोय की कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडलेला आहे तो बोजा त्यांनी रद्द करावा आणि कोपरगाव शहरातील नागरिकांना राहत द्यावी आणि 1 रुपयाही घरपट्टी वाढवू नये, त्यासाठी आम्ही संपूर्ण सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांना विनंती करत होतो। आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या 15-16ला या कोपरगाव शहराची घरपट्टी वाढलेली, त्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे का 15-16ला कोपरगाव शहराचा लोकप्रतिनिधी कोण होता, त्यांनी तिथे यावेळेस का थांबवले नाही, पण 21ला ज्यावेळेस ते आलं त्यावेळेला आमदार आशुतोष दादा काळे यांनी ती घरपट्टी थांबवली आणि 21ला थांबलेली पट्टी आज 26ला परत कसं काय वरती आली, आज सत्ता कोणाची? म्हणजे हा सगळा विषय आमदार आशुतोष दादा काळे या कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडत होता त्या बोजाला आशुतोष दादांनी नकार दिला आणि त्याच्यामुळे ती पट्टी 15-21 पासून पडली नाही। पण आज 4-5 महिने 5-6 महिन्यापूर्वी जी सत्ता परिवर्तन झालेले यांनी पहिल्या विषयात हा विषय वरती घेतला आणि कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीचा त्यांचा तो विषय आहे तो त्यांनी सगळ्यांनी स्वखुशीने त्यांनी सत्ताधाऱ्यांनी तो निर्णय घरपट्टीवाढीचा रद्द करावा यासाठी आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी आलो। गांधीगिरी मार्गाने तुम्ही जे आहे तर फुलं देत आहे नगरसेवकांना, पण काही नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी फुलं नाकारलेले आहे। तो त्यांचे याचा प्रकार आहे, तो त्यांचे विचार तसे, त्याच्या आम्ही तरी काही नाही करू शकत ना। थोड्याच वेळात सर्वसाधारण सभा चालू होणार आहे, तुम्हाला काय वाटतं, काय निर्णय होईल? आमच्या नगरसेवकांच्या वतीने तर आम्ही त्या ठरावाला कोपरगाव शहरातील जनतेचा टॅक्स वाढवू नये, घरपट्टी वाढवू नये म्हणून पूर्ण सभागृहामध्ये आमच्या पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते त्या बाजूने राहतील, बाकी समोरच्यांचं काय ते आम्हाला माहिती नाही। आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी बघितलं असेल आपण का मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं, जी कोपरगाव नगरपालिकेने या वाढीव घरपट्टीच्या ज्या नोटिसा या ठिकाणी लोकांना दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप तफावत आहे, त्याचा विरोध म्हणून आणि आमची जी भूमिका आहे का गेल्या 2 दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन केलं होतं, आमदार साहेब तिकडे पाठपुरावा करताय आणि या कोपरगाव शहरावर जी लादली जाणारी जी घरपट्टी आहे का त्याची तुम्ही तफावत बघितली असेल का? त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस धरणे आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी एक मनुष्य आला, त्या मनुष्याला 4,500 रुपये पहिले घरपट्टी येत होती, त्या मनुष्याला 4,000 रुपये पेन्शन आहे, त्याला डायरेक्ट 2.5 लाख रुपये घरपट्टी आलेली आहे। म्हणजे हा कोणत्या पद्धतीचा सर्वे झालेला आहे? हा अतिशय चुकीचा सर्वे झालेला आहे, अतिशय चुकीच्या पट्ट्या या ठिकाणी लोकांना वाटण्यात आलेल्या आहे आणि आज 25 तारखेला आज जनरल बोर्डमध्ये तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या विषयाचा
अनुसरून आज आम्ही सर्व नगरसेवकांना आज एक गांधीगिरीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वांना विनंती करतोय का आपल्याला ह्या सगळ्या कोपरगावच्या शहरातल्या लोकांनी आपल्याला या कोपरगाव शहराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले आहे. कोपरगावचे विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले आहे. कोपरगावच्या लोकांना त्रास देण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले नाही. जर एकेका माणसाला 5,000 घरपट्टी येत असेल, त्याला जर 25,000 रुपये घरपट्टी या ठिकाणी यायला लागली असेल तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी लोकांवर घरपट्टी ही लादत आहे. आणि आज जो ठराव या ठिकाणी आहे त्या ठरावाला आमची भूमिका तर आमच्या सर्व नगरसेवकांनी त्या दिवशीच मांडलेली आहे आणि आज सुद्धा मीटिंगमध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहे. तीच विनंती करण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे.